नाशिकच्या तपोवन परिसरात माझ्या मागे असलेल्या या जवळपास 1700 झाडांचं भवितव्य आज ठरणार आहे। कारण नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत आज पर्यावरण प्रेमींची खरं तर हरकतींची सुनावणी नाशिक महापालिकेत होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या तपोवन परिसरातले हे झाडं राज्यभरात चर्चेत आलेले आहेत। नाशिकमध्ये पुढच्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होतोय आणि या कुंभमेळ्यादरम्यान येणाऱ्या साधू महंतांसाठी याच परिसरामध्ये साधुग्रामची निर्मिती करण्यात येणार आहे। ही साधुग्रामची निर्मिती करण्यासाठी या संपूर्ण परिसरातल्या जवळपास 1700 झाडांचं या ठिकाणी ऑडिट केलं जाणार आहे, त्यांचा सर्वे केला जाणार आहे आणि प्रशासनाच्या वतीनं असं सांगितलं जात आहे की यातले जे नवीन झाडं आहेत, जे मागच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात या ठिकाणी नव्हते, ते झाडं आम्ही फक्त तोडणार आहोत। जे जुने झाडं आहेत ते जुने झाडं जे आहेत ते या ठिकाणी तसेच ठेवण्यात येणार आहेत। याशिवाय गिरीश महाजन यांनी पर्यावरण प्रेमींना हे सुद्धा पटवून दिलंय की जर एक झाड जर कापलं तर त्या एक झाडाच्या बदल्यात जवळपास 25 झाडं आम्ही दुसरीकडे लावणार, अशा पद्धतीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर महापालिकेला जवळपास 800 हरकती या वृक्षतोडीच्या विरोधात दाखल झालेल्या आहेत, ज्या हरकतींवर आज नाशिक महानगरपालिकेत सुनावणी होणार आहे। त्यामुळे महापालिकेच्या आजच्या सुनावणीमध्ये पर्यावरणप्रेमी आणि महापालिका आयुक्त यांच्यात समझोता होतो का आणि तपोवन परिसरातले हे झाडं वाचणार का, या संदर्भात आता पुढच्या काही वेळातच खुलासा होणार आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।